हा जो महाराष्ट्र दिसतोय, ही मंदिरं दिसत आहेत, हे धर्माचं काम आहे. आज मंदिरावर भगवा ध्वज आहे, हे धर्माचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, जर छत्रपती शिवाजीराजे नसते, जर धर्मवीर शंभूराजे नसते, ना मंदिरं राहिली असती, ना मंदिरात देव शिल्लक राहिले असते. म्हणून मला असं वाटतं छत्रपती शिवाजीराजांचं कार्य हे जगाच्या पाठीवर धर्मासाठी फार मोठं कार्य आहे. हे धर्मवीर शंभूराजांचं कार्य हे जगाच्या पाठीवर फार मोठं कार्य आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात असा जो दिसतोय, असाच महाराष्ट्र खऱ्या अर्थानं महाराज 12व्या शतकात महाराष्ट्र दिसत होता. 12व्या शतकात महाराष्ट्राला फार सुंदर वलय होतं, जे 12वं शतक महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं होतं. जिथं खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोबाराय आळंदीमध्ये मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते ही पंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना, या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. महाराष्ट्र आनंदाने या ठिकाणी नांदत होता. सनई चौघडे वाजत होते, पाना फुलांना भर आला होता. घरासमोर तुळशी वृंदावन सुंदर दिसत होतं. अरे भगव्याचा रंग अगदी गडद दिसत होता. मंदिरात देव आणि मंदिरातली देवपूजा या ठिकाणी शिल्लक होती. खऱ्या अर्थानं तुळशी वृंदावन शिल्लक होतं आणि महाराष्ट्राचं वैभव 12व्या शतकात जबरदस्त दिसत होतं. पण खऱ्या अर्थानं आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते. या ठिकाणी आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत असताना पंढरपुरात वारकरी आणि धारकरी हे नाचत होते. वारकरी आणि धारकऱ्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा केला होता. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. अरे महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्तांनी पहिलं आक्रमण महाराष्ट्रावर केलं. आणि यांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 करत महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. भगव्याचा रंग अंधुक झाला. अरे जिकडं तिकडं हाहाकार माजला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सैतानाने मंदिरातले देव उद्ध्वस्त केले. आता कोण रोखणार हे वादळ? अरे कोण रोखणार हे वादळ? हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती. त्या वादळाची नाही, एका भगव्या वादळाची गरज होती. आणि मग खऱ्या अर्थानं 288 वर्ष आई साहेब 288 वर्ष महाराष्ट्र तडफडत होता, तळपत होता महाराष्ट्र. या मुघल आदी निजाम कुतुब डच फ्रेंच यांनी हौदस माजवला आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला. पण कोण रोखल हे वादळ दादा? अरे कोण रोखल हे वादळ? हे वादळ रोखायला आता भगव्या वादळाची गरज होती. आणि मग 288 वर्षानंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. ए कोल्हापूरची महालक्ष्मी काय चाललंय? हे आई तुळजा भवानी काय चाललंय? अरे महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला आहे. माहूरची रेणुका माता, वनीची सप्तशृंगी. आज जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल. तुला दार उघडावं लागल. कोणीतरी भगवाधारी जन्माला येणार याची चाहूल मात्र महाराष्ट्रात देत होता. आणि मग आज जर दार नाही उघडलं तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात अनर्थ होईल. दार उघडावं लागल. दार उघड, दार उघड भैया, 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 गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. घालावा गोंधळ हरिनामा, जय हो घालावा गोंधळ हरिनामाचा. तुमच्या गावाला येऊ 10-5 घाला, तुमच्या गावाला येऊ 10-5 घाला देऊ. गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याची गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. दारुगड भैया, 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 दाई तुळजा भवानी दारुगड, कोल्हापूरची महालक्ष्मी दारुगड. दारुगड आणि दार उघडलं गेलं, दार उघडलं गेलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये आवाज झाला आणि भयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. सज्जन हो, उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर. क्यों तो भारत में रहना पड़ेगा ना भाई, तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, शोभा राजांसमोर झुकावं लागेल आणि सर्जा धर्मवीर शंभूराजाला मानावं लागेल. जर महाराष्ट्रात राहावं लागेल. भूम परंडा तालुक्यामध्ये दार उघडले गेलो आणि आई साहेब जिजाऊंना दिवस गेला. शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा.
असा पुत्र जन्माला घाला. आदिल, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच आणि मुघल यांच्या मानगुटावर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकवल असा पुत्र जन्माला घाला. आई साहेबांचं तेज आज विलक्षण दिसत होतं. कुणीतरी जन्माला येणार याची चाहूल महाराष्ट्र देत होता. आया बहिणींचा किंचळण्याचा आवाज चहूबाजून येतोय. कोण रोकल हे वादळ? अरे कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती. आणि नुसतं वादळ नाही दादा, एका भगव्या वादळाची गरज होती. आई साहेब जिजाऊ सांगतात, महाराज साहेब यावेळेस नवल घडणार, कोणीतरी जन्माला येणार याची चाहूल आम्हाला आमचं मन देत आहे. शिवनेरीवर महासाहेब जिजाऊंना नेण्यात आलं. शिवनेरी सुरक्षिततेच्या बाबतीत जबरदस्त गड, जिथं दुश्मन यायला धसावत नाही. गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर आहे. लक्ष्मी म्हणते, आई साहेब काय लागलं तर आम्हाला निश्चित कळवा. आई साहेब सांगतात, लक्ष्मी आवश्यकता वाटणार नाही, पण वाटलं तर सांगेल. आणि मग डोहाळे सुरू झाले. आई साहेब जिजाऊंना डोहाळे सुरू झाले. लक्ष्मी सांगते, आई साहेब सांगा ना काय खाऊशी वाटतं. पहिला मंडळ, सनातन धर्मात आणि हिंदू संस्कृतीत गर्भाधान संस्कार होतात. 7व्या महिन्यात गर्भाधान संस्कार होतात. पण याच महिन्यांच्या दरम्यान आई साहेब जिजाऊ रामायण श्रवण करत होत्या, भागवत श्रवण करत होत्या. कारण रामासारखा पुत्र जन्माला यावा, कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा ही मनोमनी प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणी करत होत्या. कोणीतरी जन्माला येणार याची चाहूल मात्र लागली होती. लक्ष्मी म्हणते, आई साहेब काय आंबट वगैरे खाऊशी वाटतं का सांगा. सांगा आई साहेब कशाचे डोहाळे लागले. महिला मंडळ, आंबट खायचे डोहाळे लागले असतील का आई साहेबांना? का तिखट खायचे डोहाळे लागले असतील? का माती खायचे डोहाळे लागले की दगडू पोरग जन्माला येतात? माती खायचे डोहाळे नाही लागले. आई साहेब सांगतात, हे लक्ष्मी, अरे सगळीकडे हाहाकार वाजलेला आहे. आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय आणि तू विचारती डोहाळे लागले का? आई साहेब तसं नव्ह, विचारायला आले, सहज काळजीपोटी विचारायला आले. मग लागले लक्ष्मी डोहाळे. लक्ष्मी लागले डोहाळे. सांगा ना आई साहेब कशाचे डोहाळे लागले? काय आणू तुम्हाला खायला? लक्ष्मी खायचे डोहाळे नाही लागले. मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्र फडकावा असं वाटतो. आणि नुसता भगवा फडकावा असं वाटत नाही, तर हे स्वराज्य निर्माण करावं असं वाटतं. हे स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. आणि मग तो दिवस जवळ आला. जो दिवस जवळ आला याच महिन्यात खत्र्यात छत्रपती शिवाजी राजांची जयंती झाली. आणि तो दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं बघत होता. भगव्याचा रंगात जगडत झाला होता. सनई चौघडे वाजत होते आणि पाना फुलांना बहर आला होता. अवघा महाराष्ट्र शिवनेरीकडे नजर देत होता. आणि शिवनेरीतून आवाज आला. खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राचा, खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राचा आधार आणि खऱ्या अर्थानं निजमांचा गर्दन काळ, मुघलांचा गर्दन काळ, एक भगवाधारी जो आयुष्यभर जीवाशी खेळेल पण रयतेचं रक्षण करेल असा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. ओ आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. रास खेळूतला रंग उधळूतला, रास खेळूतला रंग उधळूतला. आला आला ग शिवबाला. किती सांगू मी सांगू मी किती सांगू